वेलकम टू डॉक्टर सुशील स्पॉटलाईट. टेलिग्राम चॅनलवर याच नावाचं आपलं चॅनल आहे, त्यासंबंधीची लिंक तुमच्यासमोर आहे. फेसबुकवर डॉक्टर सुशील स्पॉटलाईट नावाचा ग्रुपही आहे, तर तो सायमल्टेनियसली फॉलो करा. भारतामध्ये काल जवळपास 3,525 कोविड-19च्या केसेस समोर आलेल्या आहेत आणि जवळपास 77,500 एवढ्या केसेस, म्हणजे जवळपास सगळ्या स्टेटचा विचार करता इथपर्यंत आपण आहोत. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 25,922 केसेस आहे. गुजरात 9,268, तमिळनाडू 9,227. तर एकंदरच महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर याच्यामध्ये सुधारणा आपल्याला दिसत नाही. 1,495 आणि आपला जो आकडा आहे रिसेंट कालचा, तर तो एवढा आहे. मुंबईमध्ये जवळपास 53.51% महाराष्ट्रातल्या केसेस, जवळपास 800 केसेस मुंबईतल्या आहेत. आता लॉकडाऊन 4 सुरू होतं आहे आणि ह्या काळामध्ये सर्वांनी काळजी घेणं याच्यासाठी गरजेचं आहे की बऱ्यापैकी गोष्टी रिलॅक्स होतील. परंतु बऱ्याच देशांनी ज्यांनी लॉकडाऊन रिलॅक्स केलेत तिथं सेकंड वेव्ह अनुभवायला मिळते. जसं साऊथ कोरिया असेल, चीनमध्ये सुद्धा केसेस नव्याने समोर यायला लागल्या. त्यामुळे बाहेर जरी तुम्ही निघालात तरी तुम्ही काळजी घेणं अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवा. आणि ही एक US मधून आपल्याला भारतातली एक लॅब आहे, ज्या लॅबला $3.6 मिलियन इतकं फंडिंग मिळणार होतं, पण ते आता फंडिंग डिलेड होतं आहे. कारण डिसेंबर 2019 जी संस्था आपल्याला फंडिंग करणार होती US ची, तिला आपण वॉच लिस्टमध्ये टाकलेलं आहे. त्याचं रिझन असं आहे की ही जी आपली इंडियन लॅब आहे तर ती मणिपालमधली लॅब आहे, जिला कसल्याही पद्धतीचं अप्रुव्हल गव्हर्नमेंटचं नाही आहे. आणि तिथं काम जे होणार होतं ते निपा व्हायरसवर काम होणार होतं आणि ते एक पोटेन्शियल बायो वेपन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं की जर तिच्यामध्ये थोडीफार पण गडबड झाली तर ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. आणि तिच्यामुळे की अमेरिकेतली सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन CDC, तर हे CDC आपल्याला त्या लॅबला, म्हणजे भारतातल्या मणिपालमधल्या लॅबोरेटरीला पैसा पुरवणार होते आणि ते आता डिले होणार आहे. कारण होम मिनिस्ट्रीच्या वॉच लिस्टवर हे आहे. जोपर्यंत होम मिनिस्ट्रीची परवानगी याला मिळत नाही, गृह मंत्रालयाची, तोपर्यंत हा पैसा त्या लॅबपर्यंत जाऊ शकत नाही. तर वॉच लिस्टमध्ये अशा गोष्टी असतात. त्याच्यानंतर आर्मीनी एक 3 वर्षासाठी सिव्हिलियन्सला आर्मीमध्ये काम देण्यासंबंधीचं एक प्रपोजल तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होईल की फोर्सेसवरचं जे फायनान्शियल बर्डन आहे ते कमी होईल आणि फंड जे आहेत मग ते मॉडर्नायझेशन आणि त्या संबंधित पण त्यांना फायदा होऊ शकतो. म्हणजे आता याला टूर ऑफ ड्युटी असं म्हटलेलं आहे किंवा याला शॉर्ट सर्व्हिस पण म्हटलेलं आहे. आता हा प्रस्ताव आहे, हे जर खरंच ॲक्सेप्ट झालं तर तेव्हाची गोष्ट, पण हा एक जस्ट प्रस्ताव आहे की तिच्यामध्ये सिव्हिलियन्स 3 वर्षासाठी इथं येतील, काम करतील, मग त्याच्यानंतर पेन्शन हे ते किंवा त्यांना प्रॉपर सर्व्हिसमधल्या कंडिशन ह्या अशा नसतील की ते एक शॉर्ट स्केलवर राहील. पण याच्यासाठी कुठलाही क्रायटेरिया सिलेक्शनचा तिच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी नसणार आहे, जे काही असेल त्याच पद्धतीने. पण एक आर्मीचं प्रपोजल आहे, तर बघूया. इथेनॉलला स्कोप मिळतोय बघा. एकंदरच सगळं जे गणित आहे साखरेचं, तर ते गडबडलेलं आहे. काल आपण बघितलं होतं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, इंडिया आपलं स्पॉटलाईट इयरबुकमध्ये आपण अख्ख्या भारताचं पण बघितलं होतं की किती डिमांड होती, काय होतं, आणि साखर आपल्याकडे उत्पादन जास्त झालेलं आहे. तर इथेनॉल, 2 गोष्टी आहेत. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल आपल्याकडं तो प्रोग्राम आहे, ज्यात 10% इथेनॉल तुम्हाला इंधनामध्ये टाकणं गरजेचं असतं, तिच्यामुळे इंधन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सॅनिटायझर आणि त्या हिच्यामध्ये पण हे उतरलेले आहेत, तिच्यामुळे साखर आता दुय्यम उत्पादन म्हणून ठरू लागलेलं आहे. तर हे चालूच असतं बघा. प्रति लिटर इथेनॉलचा जो रेट आहे आता तो 59 रुपये असा आहे, म्हणजे जवळपास 60 रुपीज. आता आपण एक महत्त्वाची बाब बघणार आहे. तर गव्हर्नमेंटने जे आत्मनिर्भर भारत योजना आणलेली आहे, तर त्या योजनेचं जे काही स्प्लिट केलेलं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ती जी योजना आहे ती आहे 20 लाख करोडची. ओके, तर गव्हर्नमेंटने 20 लाख करोडची ही योजना आणलेली आहे. परंतु आधी जो काही पैसा दिला गेला होता वेगवेगळ्या याच्यातून, मी कालच सांगितलं होतं, म्हणजे ते 6 लाख होते, म्हणजे 20 लाखाचं पॅकेज आहे. पण 6 लाख ऑलरेडी वेगवेगळ्या योजनांमधून जे दिलेले आहेत, बँकिंग, नॉन बँकिंग, फायनान्शियल कंपनीतला, ते पण याच्यात इन्क्लूड आहे, म्हणजे ते मायनस झाले आहे. म्हणजे ॲक्च्युअल पॅकेज आताच्या याच्यात बघितलं तर ते 14 लाख कोटी इतकंच आहे. दुसरी महत्त्वाची बाब, मग आता हे जे एडिटोरियल आहे याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की काय केलं पाहिजे. एक तर लोकांना फूड आणि कॅश ट्रान्सफर केली पाहिजे. आता त्याचं गणित पण यांनी मांडलेलं आहे की जी लोक ज्यांना आता होमलेस झालेले आहेत, घराचं रेंट द्यायला पैसे नाही, तर त्या लोकांना किमान मंथली 7,000 रुपये गव्हर्नमेंटनं देणं अपेक्षित आहे 3 महिन्यांकरता, आणि 10 किलो धान्य. ओके,
तर हे सगळं रघुराम राजन आणि त्यांच्याबरोबर डिस्कशन झालं होतं राहुल गांधी यांचं. त्या कॉन्फरन्समधून पण त्यांनी हे सजेशन दिले होते. आता हा जो लेख आहे, हा लेख लिहिलेला आहे प्रभात पटनाईक, जयंती घोष आणि हर्ष मंदेर. तर यांनी याच्यामध्ये हे क्लिअर केलेलं आहे की जर आपण एवढा पैसा लोकांच्या हातात दिला तर हा किती होतो, 3% ऑफ GDP होतो. म्हणजे 200 लाख कोटीची ही सगळी इकॉनॉमी, 10%, 20 लाख कोटी आपण बघितलं की ती 10% GDPची आहे. हे फक्त 3% आहे. आणि तिच्यामध्ये पण आपण ॲझ्युम केलं की 20% लोकांनी व्हॉलंटरी ड्रॉपआउट झालेत की बाबा नको, तर त्या केसमध्ये अजून फायदा होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की 10 किलो फूड ग्रेन्स देणं पण आपल्याला खूप काही हे नाही, कारण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे की आपल्याकडं 77 मिलियन टन्स एवढं पडून आहे. रबी हंगाम येणार आहे त्यात जवळपास 40 मिलियन टन येणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत की अन्नधान्य पण आपल्याकडं आहे बऱ्यापैकी. दुसरं महत्त्वाचं की येत्या काळामध्ये तुम्ही यमनरेगा वर्कवर फोकस करणं फार गरजेचं आहे. यमनरेगामधून रोजगार उत्पन्न करणं. आणि यमनरेगा खूप इच्छात आहे बघा. यमनरेगा इतकं न्यूजमध्ये आहे की यमनरेगावर प्रश्न येणं अपेक्षितच आहे आपल्याला. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम जी आहे महात्मा गांधी, तर 100 दिवसाचं काम तिच्यामध्ये दिलं जातं. ओके. आणि हे जर तुमचे गव्हर्नमेंटने काम प्रोव्हाइड नाही केलं तर काम न प्रोव्हाइड केल्यासंबंधी तो बेरोजगारी भत्तासुद्धा तिच्यामध्ये असतो. एखाद्या दिवशी आपण ती स्कीम प्रॉपरली बघूयात. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की अर्बन एरियावर फोकस करायचा, तर मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस ज्या आहेत तिच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी आता गव्हर्नमेंटने केलेल्या आहेत आत्मभारतमध्ये, तेही आपण बघूयात. आणि तिसरं महत्त्वाचं आहे की केअर इकॉनॉमी. आता हे सगळं पॅन्डेमिक वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण आपल्या हेल्थ केअर सिस्टीमला फोकस करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अदर दॅन हेल्थ केअर सिस्टीम, की जे काही प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे इसेन्शियल सर्व्हिसेसचं, त्याच्या संबंधी पण विचार करणं फार गरजेचं आहे. कारण प्रायव्हेटायझेशनमुळे इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये जर काही त्याच्यावर बंधन नसलं तर ते खूपच प्रॉब्लेमॅटिक होतं. तर काहीतरी त्याच्यासाठी गोष्टी झाल्या पाहिजेत. दुसरी महत्त्वाची बाब आहे की केअर इकॉनॉमीमध्ये आपली रोजगार आपण वाढवलेले पाहिजे. पब्लिक एम्प्लॉयमेंट वाढलं पाहिजे. कितीतरी जागा आपल्याकडे खाली पडू नये. आशा वर्कर्स असतील, त्याच्यानंतर अंगणवाडी आहे, त्याच्यानंतर डॉक्टर्स असतील, त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की एज्युकेशन, हेल्थ याच्यावर काम करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं हे खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे. बेसिक गोष्टी की ही ब्रोकन इकॉनॉमी जी आहे ती परत रिवाईव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर ह्या काही लॉंग टर्म, काही शॉर्ट टर्म गोष्टी यांनी दिलेल्या आहे ना. वेल्थ टॅक्स जो आहे 2%चा, तो 1% पॉप्युलेशनवर टाका की जेणेकरून ज्यांच्याकडे तेवढं आहे ते करू शकतात. ओके. 33% इनहेरिटन्स टॅक्स आणि त्या सगळ्या गोष्टी. तर हे खूपच छान आर्टिकल आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आत्मनिर्भर भारत योजना. दुसरं एक महत्त्वाचं की ते पेपर कटिंग्स वगैरे आपण सध्या टेलिग्रामला शेअर करत नाही आहे. त्याचं रिझन असं आहे की कॉपीराईट इश्यूज चालू आहेत सध्या. कारण न्यूजपेपरचा रिव्हेन्यू बऱ्यापैकी बुडालेला आहे आणि त्या सगळ्या याच्यात तुम्ही ऑनलाईन जाऊन ते पेपर वाचणं त्यांना अपेक्षित आहे. त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन जाऊन ते पेपर वाचू शकता. ओके. आणि जस्ट तुम्ही कुठेही जस्ट टाका ऑनलाईनवर, तुम्हाला मिळून जाईल ज्याला वाचायची इच्छा असली त्याने. पण ते सध्या तरी जोपर्यंत ते क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण ते नाही टाकू शकत. आता प्राप्तिकरण विवरण जे आहे इन्कम टॅक्स भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता प्राप्तिकर विवरणपत्राचा विचार केला 2019-20चं, तर ते 30 नोव्हेंबरपर्यंत. लेखा परीक्षणासाठी 31 ऑक्टोबर 2020ची तारीख आहे. TDS आणि TCS 25% कपातीच्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि वेतनाचा अधिक हिस्सा लोकांच्या हातात पडणार आहे, त्याच्यामुळे मध्यम वर्गाला याचा अधिक लाभ होईल आणि जवळपास 50,000 कोटी लोकांच्या हातात उपलब्ध होतील. जून ते ऑगस्ट 2020 हे 3 महिने जे आहे, जून, जुलै, ऑगस्ट, याच्यामध्ये फक्त 10% PFच करायचा आहे. कंपनी मालक आणि कर्मचाऱ्यांच्या PFमध्ये फक्त 10%, कारण हे आहे 12%. मग 2% जे काही उरलेले आहेत त्याच्यामुळे कंपन्यांच्या मालकांना लिक्विडिटी उपलब्ध होईल आणि त्या 2%चा फायदा त्यांना होईल. सरकारी कंपनीत फक्त सरकारी कर्मचारी 10% हिस्सा देतील. सूक्ष्म आणि छोट्या कंपन्या ज्या आहेत तिच्यातले मालक आणि कर्मचारी यांचा हिस्सा अजून 3 महिने जो आहे तो केंद्र सरकार भरेल आणि जवळपास 2500 कोटी रुपये तिच्यामुळे बाजारात उपलब्ध होतील. तर सूक्ष्म आणि छोट्या कंपन्यांसाठी मालक कर्मचारी यांचा हिस्सा जो आहे तो केंद्र सरकार भरणार आहे 3 महिन्यांसाठी. वीज वितरण कंपन्यांना 90,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जाणार आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रिकव्हरी नाही आहे आणि तिच्यामुळे वीज कंपन्यांची अवस्था वाईट झालेली आहे. कंत्राटदार जे आहे तर कंत्राटदारांना पण कामाची पूर्तता बँक हमी संदर्भात 3 ते 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
बांधकाम क्षेत्र जे आहे तर मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे तिच्यामुळे, त्याच्यामुळे नोंदणी बांधकाम पूर्ततेचा कालावधी 6 महिन्यांपर्यंत मुदतवाढ याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आता आपल्याला असेच काही क्षेत्र बघावे लागतील की जिथं खरंच रोजगार उपलब्ध होतोय, तर तिथं लोकांना स्कोप देणं ही आता काळाची गरज आहे. विवाद से विश्वास, आपण हे आधीही बघितलं होतं. विवाद से विश्वास हे करविषयी तंट्यांचा निपटारा करणारी योजना आहे ही. टॅक्सेशन संबंधित काही इश्यू असतील तर ते क्लिअर करायचे. 31 डिसेंबर 2020 मुदतवाढ विवाद से विश्वासला आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म लघु मध्यम उद्योग जे आहेत तर नव्याने व्यवहार व्याख्या करण्यात आलेली आहे यांची. खरं तर सूक्ष्म लघु मध्यम उद्योग जे सुरुवातीचा याचा निकष होता तो कसा होता की फक्त गुंतवणूक किती केलेली आहे मशिनरीमध्ये, पायाभूत सुविधेत, त्याच्यावर हे होतं. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं बघू शकता की निर्मिती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र असे दोन होते. याच्यामध्ये वर्गवारी जी होती ती मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस अशी होती सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची. आता निर्मिती उद्योगामध्ये जी आहे ती इन्व्हेस्टमेंट जास्त लागते ऑब्वियसली सर्व्हिसेसपेक्षा. तर निर्मिती उद्योगात 25 लाखपेक्षा जर कमी असेल तर सूक्ष्म, 10 लाखापेक्षा कमी असेल तर सेवा क्षेत्रासाठी सूक्ष्म. लघुसाठी होतं 5 कोटी निर्मितीला आणि 2 कोटी सेवा क्षेत्र. मध्यमला होतं 10 कोटी निर्मितीसाठी आणि 5 कोटी सेवा क्षेत्र. हे जुनं होतं. आता काय केलं, आता निर्मिती आणि सेवा अशी वर्गवारीच काढून टाकलेली आहे, दोघांना एकाच हिच्यात आणलेलं आहे. आणि गुंतवणूक आणि उलाढाल असे दोन आता इथं निकष आलेले आहेत. आधीच्या हिच्यामध्ये फक्त गुंतवणूक होतं, पण निर्मिती आणि सेवा वेगवेगळं होतं. आता निर्मिती आणि सेवा एकत्र केलेलं आहे, गुंतवणूक उलाढाल वेगवेगळं झालेलं आहे. सो गुंतवणूक सूक्ष्ममध्ये किती आहे, 1 कोटीपर्यंत असेल तर सूक्ष्म, उलाढाल त्याची 5 कोटीपर्यंत. लघुच्या बाबतीमध्ये 10 कोटीपर्यंत गुंतवणूक, 50 कोटीपर्यंत उलाढाल. मध्यमच्या बाबतीमध्ये 20 कोटीपर्यंत गुंतवणूक, 100 कोटीपर्यंत उलाढाल. तर हा सगळा गुंतवणूक उलाढालचा हे आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे लघु उद्योग जे आहे त्यांना तारणाशिवाय 4 वर्षासाठी 3 लाख कोटी रुपये देण्यात येणार आहे. आणि 3 लाख कोटी रुपयांचं कर्ज, नॉट 3 लाख कोटी देण्यात येणार आहे, ते कर्ज ते उपलब्ध होईल आणि याची हमी स्वतः सरकार घेणार आहे. 2 लाख लघु उद्योग म्हणजे त्यांना तारण, कोलॅटरल नावाची गोष्ट जी आपण बघतो ती द्यावी लागणार नाही. 2 लाख लघु उद्योगांना जवळपास 20,000 कोटी रुपयांचं कर्ज तिच्यामुळे उपलब्ध होईल. समभागांच्या माध्यमातून फंड्स ऑफ फंड्समधून 50,000 कोटी रुपये लघु उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येतील. तर लघु उद्योगांच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर योजनेमध्ये खूप महत्त्वाच्या बाबी आहेत, कारण हा लघु उद्योग जो आहे तो आपल्याला तारणार आहे. जर आपण खूप चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी केल्यात तर लघु उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतात आणि आपण जर त्यांना टिकवलं तर आपली इकॉनॉमी टिकणार. सरकारी खरेदी प्रक्रियेमध्ये 200 कोटीपेक्षा कमी किमतीच्या निविदांमध्ये या उद्योगांना प्राधान्य मिळणार आहे, ज्याच्याकडून देशी उद्योगांना चालना मिळेल. म्हणजे एकंदरच आत्मनिर्भरमध्ये एक गोष्ट होती की तुम्ही लोकल गोष्टी वापरल्या पाहिजेत, लोकल गोष्टींवर तुमचा फोकस पाहिजे. आणि जे काही मार्केटिंग आहे म्हणजे पतंजलीचं मॉडेल आहे बघा, पतंजलीच्या मॉडेलमुळे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट काय झाली तर लोकल मॅन्युफॅक्चरर जो होता त्याला खूप चांगलं मार्केट मिळवून दिलं पतंजलीने. म्हणजे तुम्ही ती केस स्टडी जर बघितली तर तिच्यामध्ये सिंपल आहे, तुम्ही कुठलाही प्रोडक्ट बघा, सर्व प्रोडक्ट काही पतंजलीने स्वतः निर्माण केलेले नाही आहेत, तर तिच्यामध्ये मॅन्युफॅक्चर्ड बाय आणि मार्केटेड बाय. तर मार्केटेड बाय मोस्ट ऑफ द प्रोडक्ट्स आहेत ते पतंजली आहे, पण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग हे लोकल लोकांनी केलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणचे उद्योग जे आहेत, आणि त्याला त्यांनी बाजारपेठ मिळवून दिली जी त्यांना स्वतःहून ती कॅप्चर करता येत नव्हती. त्या पद्धतीनेच आता लोकल हिच्यावर त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. CAPFची कॅन्टीन जी आहे ती कम्प्लिटली लोकल प्रोडक्ट्स राहतील तिच्यामध्ये. आता वित्त संस्था ज्या आहेत, गैर बँकिंग वित्त संस्था, यांना विशेष रोखता योजनेअंतर्गत 30,000 कोटी रुपये देऊ केलेले आहेत. आणि याच्यामध्ये संस्थांमधली गुंतवणूक दर्जायोग्य आणि रोख्यांमार्फत याबाबतचे व्यवहार करता येतील. या व्यतिरिक्त 45,000 कोटी रुपयांची आंशिक पत हमी योजनेअंतर्गत त्यांना दिले जाणार आहे. आता हे एक्झाममध्ये तुम्हाला असं एक एक गोष्ट विचारली जाईल का कोणाला किती दिलं काय नाही, पण हे आपल्याला आता नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या ज्या आहेत तर त्या टिकवायच्या आहेत आपल्याला, आणि त्याच्यासाठी हे सगळं होतं आहे. त्याच्यानंतर गैर बँकिंग वित्त संस्थांबरोबर गृहवित्त कंपन्या आहेत, सूक्ष्म वित्त कंपन्या आहेत, त्यांनाही याचा फायदा होईल. उद्योग क्षेत्राला कर्ज पुरवठा कमी पडणार नाही, हे याच्यातून क्लिअर होतं. आता PM केअर्स फंड, PM नॅशनल रिलीफ फंड, सगळे फंड जे आहेत तिच्यावर सेपरेट लेक्चर केलेलं आहे. PM केअर्स फंड आणि PM नॅशनल रिलीफ फंड याच्यातलं साम्य आणि तिच्यामधले फरक याचंही लेक्चर आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघा, आणि त्याच्यामुळेच ही न्यूज आलेली आहे की PM केअर्स फंडचं होतं काय नेमकं ते सांगा आम्हाला, किती पैसा आला, काय झालं, काही कोणी बोलत नाही. आता पहिल्यांदा PM केअर्स फंडमधून
करोनाविरोधात लढ्यासाठी 3100 कोटी 3100 कोटी बाहेर आलेले आहेत. 2000 कोटी जे आहेत तिच्यामधून व्हेंटिलेटर्स घेतले जाणार आहे. 1000 कोटी स्थलांतरित मजुरांच्या कल्याणासाठी. आता बघा की हे जे सगळं आत्मनिर्भर भारत होतं तिच्यामध्ये स्थलांतरित मजुरांसाठी कुठलंही पॅकेज किंवा कुठल्याही गोष्टी नव्हत्या. मग ते आता PM केअर्समधून बाहेर आलेलं आहे. 100 कोटी लस विकसित करण्यासाठी 100 कोटी देण्यात येणार आहेत. आता स्थलांतरित मजुरांसाठीचे 1000 कोटी जे आहेत तर ते राज्य सरकारकडे सुपूर्द केले जातील आणि जिल्हाधिकारी आणि आयुक्तांमार्फत तो खर्च होणार आहे. ओके. त्याच्यानंतर शोभना नरसिंहन तर व्यक्तीमध्ये या सैद्धांतिक विज्ञान तज्ज्ञ आहे. म्हणजे जे काही संशोधन होत असतं तर तिथं अजून एक प्रकार असतो की ऑन स्क्रीन म्हणजे ऑन डिजिटल प्लॅटफॉर्मवर पण खूप गोष्टी होतात डेटासंबंधी. तर त्या सैद्धांतिक विज्ञान तज्ज्ञ त्याच्याशी संबंधित आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेने त्यांना सदस्यत्व दिलेलं आहे. या संस्थेने खूप मोठ्या मोठ्या लोकांना सदस्यत्व दिलेलं आहे याच्या आधी आणि ही एक प्राऊड गोष्ट आहे भारताच्या व्यक्तीसाठी भारतासाठी. सध्या ते जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च बेंगळुरूला काम करतात. बघा आता ह्या व्यक्तीवर प्रश्न नाही आला काही संबंध नाही, पण आपल्याला हे एक इथून कळलं की जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च कुठं आहे, बेंगळुरूला आहे. तर हे एक लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला इथून प्रश्न जनरेट होणार आहे असं नाही आहे. हा इथून पण तुम्हाला त्याचा सोर्स मिळू शकतो. नॅनो मटेरियल जे असतं तर हे नवीन उदयास आलेली शाखा आहे. तर कमी जागेत वस्तू कसं बसवायचं, त्या हाताळण्यासाठीचा सोपेपणा कसा असेल, टिकाऊपणासाठी लागणाऱ्या मितींची गणिती जी आहे ती नरसिंह यांनी मांडली होती. 2011 भारतातील राष्ट्रीय विज्ञान अकादमीचं सदस्यपद त्यांना देण्यात आलं. पुरस्कार बघितले तर 2010 स्त्री शक्ती सन्मान विज्ञान पुरस्कार त्यांना आहे. कल्पना चावला वैज्ञानिक पुरस्कार कर्नाटक सरकारने दिलेला आहे. आता ताइवान हा जो देश आहे, ताइवान हा देश भारताबरोबर करोनासाठी काम करण्याला खूप उत्सुक आहे आणि तसा प्रपोजल पण ताइवानने आपल्यासमोर सांगितलं आहे. नियमित संभाषण चॅनल म्हणा रेग्युलर कम्युनिकेशन चॅनलसाठी वैद्यकीय संस्थांना जोडून करोनाविषयक माहितीचं आदान प्रदान करण्याचा प्रस्ताव त्यांनी भारताकडे ठेवलेला आहे. ताइवान हा WHOचा सदस्य नाही आहे ऑब्वियसली, कारण चीनमुळे आणि त्याच्यामुळे फार कमी देशांशी करोनाबाबतचा संवाद त्याचा आहे. तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो ताइवान हा बघा, हा चायना आहे. ओके. आणि हा जो आहे हा ताइवान आहे. ओके. तर ताइवानचं तुम्ही एकंदर जर हे बघितलं तर ताइवानच्या आजूबाजूला बघा, हा जवळ त्याला एक फिलिपिन्स इथं देश आहे. ओके. इकडं चायना आहे आणि साऊथ चायना सी, फिलिपिन्स सी आणि हा वरती जो आहे तो ईस्ट चायना सी आणि याच्यामध्ये काय आहे तैवान. तर हे लक्षात ठेवा. मॅप MCQमध्ये अशा गोष्टी विचारल्या जातात. ओके. ईस्ट चायना, साऊथ चायना आणि फिलिपिन्स सी. तर हा तैवान नावाचा देश जो आहे तो महत्त्वाचा आहे. इकडे वर तुम्ही ईस्ट चायनाच्या परत इकडं आला आपण हे बघितलेलं आहे साऊथ कोरिया, जपान. एकंदर हे सगळं चर्चेमध्ये आहेच, नाही तर तुम्ही हे नीट करून ठेवा. त्याच्यानंतर CAPFची जी कॅन्टीन आहे तिच्यात सगळे स्वदेशी उत्पादनच विकले जाणार आहेत. आत्मनिर्भर योजनेमध्ये जे काही स्वदेशी मेक इन इंडियावर भर देण्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. तर गृहमंत्री अमित शहा यांनी सेंट्रल आर्म फोर्सेसच्या कॅन्टीनमध्ये स्वदेशी उत्पादनच ठेवले जातील असं प्रावधान केलेलं आहे आता. त्याच्यानंतर राज्यांसाठी करप्राप्तीचे मुख्य स्रोत जवळपास 6 असतात की स्टेट GST जो असतो, स्टेट वॅट मोस्टली अँड पेट्रोलियम प्रोडक्ट, त्याच्यानंतर स्टेट एक्साईज लिकरवर, स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन फीज, व्हेकल टॅक्स, टॅक्स ड्युटी ऑन इलेक्ट्रिसिटी आणि 7वा जो आहे तो नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे वेगवेगळ्या याच्यातून. एकंदरच हे कशासाठी तुम्हाला सांगितलं की जवळपास 21 राज्य आहे की ज्यांची कम्प्लिटली अवस्था वाईट आहे, कारण एकंदर कोविड-19मुळे त्यांच्याकडे टॅक्स फार कमी येतो आणि याच्यामध्ये सगळ्यात वाईट अवस्था जी आहे ती महाराष्ट्राची आहे, कारण खूप जास्त वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे. भारतातले सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपली इकॉनॉमी ठप्प झाली आहे. मलकानगिरी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. मलकानगिरी हे मारिजुआनासाठी फेमस आहे, जे की ना ड्रग्स आणि त्याच्यासाठी ते इलिगल सगळी तिथं प्लांटेशन केलं जातं. राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे तो 11 मे. ऑपरेशन संजीवनी जे आहे ते मालदीवसाठीचं आहे. खालीलपैकी भारतात येणारे स्थलांतरित पक्षी बघा, मिनाहा आणि बुलबुल हे भारतीयच आहेत. बाकी पेलिकन, सायबेरियन केन, फ्लॅमिंगो, पिमल्टन डक तर हे सगळे बाहेरून येतात भारतामध्ये. मिशन सागर अंतर्गत खालीलपैकी कोणत्या देशात? आता बघा, ला रियुनियन आयलँड जे आहे ती फ्रान्सची टेरिटरी आहे, परंतु ते इंडियन ओशन कमिशनचा भाग आहे, मिशन सागरचा भाग नाही. ओके. तर इथं गल्लत झालेली आहे बऱ्याच लोकांची. मालदीव्स, मॉरिशियस, मादागास्कर, कोमोरस, सेशल्स तर हे 5 देश आहे ज्यांना मिशन सागरच्या अंतर्गत आपण मदत पाठवतो आहे. ला रियुनियन आयलँड जे आहे ते तिच्यामध्ये नाही. भारताला
इंडियन ओशन कमिशनचं ऑब्झर्व्हर पद मिळालेलं आहे, त्याच्यामुळे फ्रान्सशी आपले रिलेशन बिल्ड होतील. तर तो वेगळा मुद्दा आहे आणि त्या सगळ्या याच्यात ते पण आहे. परंतु इथं त्याला आपण मिशन सागर अंतर्गत त्याचा उल्लेख नाही आहे. हे 5 देश आहे यांचा उल्लेख आहे. सो याचं जे उत्तर आहे ते अ ब क ई ई. ओके. आजचे प्रश्न घ्या. GI टॅग जो आहे तेलिया रुमाल तेलंगणा, सोहराय कोहरब चित्रकला आसाम आणि तंजाऊर नेट्टीवर्क तामिळनाडू, याच्यापैकी कोणती जोडी योग्य आहे ती ओळखायची. ओके. GI टॅग आणि त्याच्यासमोर राज्य आहे, कुठलं योग्य आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. 1 2 2 3 1 2 3 1 3. वेस्ट बँक कशाशी संबंधित आहे? जॉर्डन, पॅलेस्टाईन, इस्रायल, सिरिया. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कुणी लिहिलं? महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ताराबाई शिंदे, न्यायाधीश रानडे. त्याच्या न्यायमूर्ती रानडे. एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स 2020 भारताचा क्रमांक किती आहे? 76, 74, 80, 82. मनाली लेह हायवे 4 पासेसला क्रॉस करतो, त्याच्यापैकी खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. म्हणजे कुठला असा पास आहे जो त्याला क्रॉस नाही करत? रोहतांगला, बार्लाचाला, नाथूला आणि तेलंगला. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.